आणि आजची मोठी बातमी, अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदत देण्यात आली। प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला। अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी आता 1 वर्षभराची मुदत दिली आहे। वर्षभरानंतर अमराठी चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटले। अमराठी ऑटो आणि रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी वर्षभराची मुदत देण्यात आली। शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी फिरवलाय। त्यामुळे आता ऑटो रिक्षा चालकांवर वर्षभर कोणतीही कारवाई होणार नाही। वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। 1 मे महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिनापर्यंत आधीच 105 दिवसाची मुदत दिली होती आणि त्यानंतर आपण ज्या रिक्षा चालकांना संवाद साधता येत नाही प्रवाशांबरोबर त्यांना 1 महिन्याची नोटीस देऊन नंतर 3 महिन्याचा पिरियड त्यांना देण्यात येणार होता आता आणि त्या दरम्यान त्यांनी मराठी शिकायचं होतं। जर ह्या 4 महिन्याच्या पिरियडमध्ये जर त्यांनी मराठी शिकलं नाही तर त्यांचा बॅच रद्द होणार होता। परंतु माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। महाराष्ट्र सरकारनं रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक केलं होतं। मराठी शिकण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली होती। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी आरटीओनं मराठीचे वर्गही सुरू केले। 3 महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर 20 ऑगस्ट 2024 पासून आरटीओनं राज्यभरात तपासणी मोहीम सुरू केली। रिक्षा टॅक्सी थांब्यांवर, रेल्वे स्थानकाजवळ आणि प्रमुख ठिकाणी आरटीओ भरारी पथकांनी चालकांची तपासणी केली। व्यावहारिक मराठी येत नसल्यास कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली। यानंतर काही अमराठी रिक्षा चालकांनी रिक्षा रस्त्यावर उतरवणं कमी केलं। मुंबईत काही ठिकाणी मराठी आणि अमराठी रिक्षा चालकांमध्ये वादाचे प्रकार घडले। यानंतर रिक्षा टॅक्सी चालकांच्या संघटनांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। रिक्षा टॅक्सी चालक संघटनेच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय फिरवला। आता रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदत देण्यात आली आहे। बहुत अच्छा है, उन्होंने हमको टाइम दिया है सीखने के लिए। कोशिश कर रहे हैं, ट्रेनिंग स्कूल में भी जा रहे हैं सीखने के लिए। हमारा वो अपना प्रमाण पत्र भी मिल गया है। यूपीच्या इलेक्शनसाठी हा वाद पेटवला चाललाय, कारण तुम्हाला कुठेतरी कळतंय तुमच्या हातातनं सत्ता निघते, त्याच्यामुळे हे सगळं पेटवलं जातं, आपल्यात भांडणं लावली जात आहेत। हे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे। 1 वर्षाची मुदत, टॅक्सीवाला आणि कस्टमर कुठे जायचं, डावीकडे उजवीकडे, OTP हे शिकायला 1 वर्ष। एमपीएससी पेपरफुटीवरून राजकारण करण्याचा प्रयत्न अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। कुणी कुठल्याही पक्षाचा असो, कारवाई झाली आणि होणारच असं फडणवीसांनी म्हटलं। पुढच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी व्यवस्था उभ्या करणार असंही फडणवीसांनी म्हटलं आहे। कोणीही असो आणि कुठल्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई झाली आणि होईलच। एमपीएससीच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत। काही लोक केवळ याच्यावर जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत ते देखील योग्य नाही आहे। खरं म्हणजे नवनाथ बन यांनी हा नेमका कोणाचा कार्यकर्ता आहे हे अनेक फोटोंसहित दाखवून दिलेलं आहे। त्याची पार्श्वभूमी आता सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे विनाकारण याच्यावर राजकारण करू नये। पुढच्या परीक्षा पारदर्शित झाल्या पाहिजेत या दृष्टीनं व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत। महायुती सरकारनेच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतलेत असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। सरकारने मराठा समाजासाठी जितकं काम केलं तितकं काम याआधी कोणीच केलं नाही असं फडणवीस म्हणाले। तर मराठा समाजाच्या मागण्यांसाठी वर्षावर जाणारच असा इशारा जरांगे यांनी दिला। चाललेली आहे, मला विश्वास आहे की
आमची चर्चा करणारे जे काही सगळे प्रतिनिधी आहेत ते सरकारच्या नी घेतलेल्या जे काही निर्णय आहेत ते निर्णय त्यांच्यापर्यंत पोचवतील. मी एवढंच सांगतो, या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढं काम केलं तेवढं पूर्वी कधीही झालेलं नाही. 2014 नंतर 2026पर्यंत आमची जी महायुतीची सरकार आहे त्या सरकारनेच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. हे मात्र सर्व मराठा समाजाला देखील माहिती आहे. अजून काही घेण्याची आवश्यकता असेल तर ते देखील आम्ही घेऊ. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा विजय वडेट्टीवारांनी आरोप केला होता आणि त्यानंतर त्यांनी माफीनामा सुद्धा दिला. सुप्रिया सुळेंनी हा आरोप धादांत खोटा असून वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. यानंतर वडेट्टीवारांनी सुळेंची माफी मागितली आणि आपल्याकडून त्यांचा अनावधानानं उल्लेख झाला असं म्हटलंय. सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्यानंतर वडेट्टीवारांनी माफी मागितली. अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला होता. हा आरोप करताना वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांचंही नाव घेतलं. विखे पाटील यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे. अर्ध्या मराठ्यांनीच घेतला आहे, 90% घेतला आहे. ते काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे. हो, सगळ्यांच्याकडे आहे, कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे. वडेट्टीवार यांच्या आरोपानंतर सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत सोशल मीडियात पोस्ट केली. विजय वडेट्टीवार यांनी माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा आरोप केला. माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती त्यांना नेमकी कुणी आणि कोणत्या आधारावर दिली हे त्यांनी जाहीर करावं. तसंच माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा त्यांचा दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील पुरावा जाहीरपणे सादर करावा आणि ते सिद्ध करावं. अन्यथा कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या या आरोपाबद्दल त्यांनी माझी जाहीर माफी मागावी अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही वडेट्टीवारांवर घणाघात केला. सुप्रिया सुळेताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा चुकीचा समज किंवा चुकीचा मेसेज देऊन चुकीच्या बाबतीमध्ये बोलणं हे पक्ष आम्ही सहन करणार नाही. मला वाटतं त्यांनी कोणाची सुपारी घेतली ते त्यांनाच विचारा. त्यांना कुठून पुरावा भेटला? सुप्रियाताईंनी ओबीसी दाखला घेतलाय आणि सुप्रियाताईंनी ओबीसीचा दाखला घेऊन केला. यानंतर वडेट्टीवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत सुप्रिया सुळे यांची माफी मागितली. ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनवधानानं उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनवधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो. मात्र याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही. एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचं मी कधीही समर्थन करणार नाही. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे अशी पोस्ट करत वडेट्टीवार यांनी माफी मागितली. आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल. आपण त्या विषयावर पडदा टाकूया. या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात. त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी. कांदिवलीमध्ये अमराठी रिक्षा चालकांना मराठी भाषेचं प्रमाणपत्र वितरित करण्याच्या कार्यक्रमाचं प्रकाश सुर्वे यांनी आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवलं असा आरोप अखिल चित्रे यांनी केला. छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर अश्लील गाण्यांवर नृत्य केल्याचा अखिल चित्रे यांनी आरोप केला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये अमराठी भाषिक रिक्षा चालकांना मराठी भाषेचं प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आमदार प्रकाश सुर्वेंनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हजारो रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आलं. मात्र या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर महिलांना नाचवण्यात आल्यानं प्रकाश सुर्वे वादात सापडले. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी प्रकाश सुर्वेंवर जोरदार टीका केली आहे.
आपण जर पाहिलं तर तिथे व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराजांची एक मूर्ती होती, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची एक प्रतिमा आणि स्वर्गीय आनंद दिघेंची प्रतिमा होती. आणि त्याच्यासमोर काय सुरू होतं तर रंगारंग कार्यक्रम सुरू होता. आता या सर्टिफिकेट वाटपच्या याच्यात हे ना कोणाला खुश करायचं होतं असं रंगारंग कार्यक्रम घेऊन? उपमुख्यमंत्री वारंवार मी वारसा पुढे नेत आहे म्हणत आहे ना, तर हा नक्की कोणाचा वारसा पुढे नेत आहे आणि कशासाठी हे सगळं चालू आहे ह्याचं उत्तर देणार का? त्यांचे जे काय ते रंगील सुर्वे आमदार आहेत ना, जे त्यांचा इतिहासच अत्यंत रंगीन आहे. आणि हा मला वाटतं आता फक्त टीजर किंवा ट्रेलर होता, आता दहीहंडी येईल बघा, पूर्ण चित्रपट रिलीज करते. त्यांनी जर काही हिंदी गाणी ठेवली असेल तर मी व्यासपीठावरच त्यांना स्पष्टपणे सांगितलं असतं की शेवटी ही मराठी शिकावं, मराठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं, मराठी अस्मिता कायम ठेवावी, ह्यासाठी आपण मराठी भाषा अभियान राबवलं. त्यामुळे तिकडे मराठी गाणं किंवा मराठी गाण्यांचा कार्यक्रम असणं स्वाभाविक आहे. त्यांनाही ती चूक कळली. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत तेही व्यासपीठावर आल्यावर त्यांनीही प्रकाश सुर्वेंना त्या पद्धतीनं सूचना केलेली आहे. त्यामुळे काही चुका काही लोकप्रतिनिधींकडनं अनावधानानं केल्या गेल्या असतील तर त्या अनावधानानं आहेत. त्यामुळे त्याकडे एवढं बारकाईने लक्ष देण्याची गरज नाही.